लोकसभा विधानसभा नसतानाही राज्यात निवडणुकीची हवा वाहू लागली आहे। मिनी विधानसभा म्हणून ज्या निवडणुकीकडे बघितलं जातंय ती राज्यातल्या 212 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर पासून 4 टप्प्यात मतदान होतंय। 2 वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप राज्यात क्रमांक 1 चा पक्ष ठरला। लोकसभेची मोदी लाट तोवर ओसरली नव्हती। त्या लाटेवर स्वार होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। मात्र त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला हे यश टिकवता आलं नाही। त्यामुळे पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या 212 नगरपालिका परिषदांमध्ये सत्ताधाऱ्यांची कसोटी लागेल, कारण गेल्या 2 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। या निवडणुकीत सत्ताधारी भाजपची आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सरकारच्या 2 वर्षाच्या कारभाराबाबत लोकांच्या भावना या निवडणुकीतून बाहेर पडणार आहेत। याबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीसाठीही या निवडणुका म्हणजे लिटमस टेस्ट आहे। 2011 साली झालेल्या मतदानात राष्ट्रवादीला सर्वाधिक 1127 जागा मिळाल्या होत्या। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं 1109 जागा जिंकल्या होत्या। त्यावेळी तुलनेत दुबळ्या असलेल्या भाजपला केवळ 396 जागा जिंकता आल्या होत्या, तर त्याखालोखाल शिवसेना 363 जागा त्यांनी पटकावल्या होत्या। ही निवडणूक झाली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेत होती, आता ते विरोधी पक्षात आहेत। त्यामुळे 5 वर्षांपूर्वीचं यश टिकवण्याचं मोठं आव्हान या दोन्ही पक्षांसमोर आहे। त्या दृष्टीने या दोन्ही पक्षांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या 2 वर्षांच्या कारभारावर टीका करत विरोधक या निवडणुकीत सरकार विरोधात रान पेटवतील, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला 2 वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसतील। याशिवाय स्थानिक मुद्द्यांवर देखील निवडणुकीचा प्रचार गाजणार आहे। राज्यात पुढील महिन्यात 212 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, तर त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी मार्च आणि फेब्रुवारीमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह प्रमुख 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळेच राज्यभर होणाऱ्या निवडणुका राज्यातील मिनी विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच ओळखल्या जातात आणि या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाला आपली ताकद आजमावण्याची संधी असते। एकीकडे 2 वर्ष सरकारला पूर्ण होत असताना भाजपची खरी ताकद या निवडणुकीमध्ये दिसणार आहे, तर विरोधकही किती पाण्यात आहेत हेही स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।